नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदीप. मी आपल्या सेल्स बांधवांसाठी थोडीशी माहिती घेऊन आलो आहे. तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी इथून मागे सेल्समध्ये काम केले, पण माझ्या ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या थोड्या सहकाऱ्यांसाठी माझ्याकडे थोडीशी माहिती आहे. ज्यांना जी अडचण येते की काही शब्द आहेत त्यांना माहिती नाही आहे वगैरे, ते थोडेसे शब्द मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि असे महत्त्वाचे शब्द म्हणजे लोकांना कसं आहे की सेल्समध्ये काम करतात पण त्यांचा फुल फॉर्म वगैरे काही माहीत नसतं. मग त्यासाठी आपल्याला थोडेसे शब्द आपल्याला ती माहिती करून घेणं गरजेचं आहे. तर पाहूयात आपण ते कुठले शब्द आहेत. DLP. DLP म्हणजे डिस्ट्रीब्युटर लँडिंग प्राईस, म्हणजे ज्या रेटमध्ये कंपनी किंवा कंपनीचा CFA डेपो डिस्ट्रीब्युटरला बिलिंग करतो, म्हणजे डिस्ट्रीब्युटरची खरेदी ज्या रेटमध्ये होते त्याला डिस्ट्रीब्युटर लँडिंग प्राईस म्हणतात. कोण कोण DLP म्हणतात. DL म्हणजे डिस्ट्रीब्युटर म्हणू शकतो, डीलर म्हणू शकतात, वेगवेगळ्या प्रकारे असू शकते. बट बेसिक याचं हे आहे की डिस्ट्रीब्युटर लँडिंग प्राईस, डिस्ट्रीब्युटरची खरेदी ज्या रेटमध्ये CFA कडून किंवा कंपनीकडून होते त्याला DLP म्हणतात. PTR, प्राईस टू रिटेलर, डिस्ट्रीब्युटरकडून दुकानदाराला जो रेट जातो, डिस्ट्रीब्युटरकडून दुकानदाराला जो रेट जातो त्याला प्राईस टू रिटेलर म्हणतात. MRP, दुकानदाराकडून ग्राहकाला जो रेट जातो त्याला मॅक्सिमम रिटेल प्राईस. PTRचा फुल फॉर्म मी तुम्हाला सांगायला विसरलो, प्राईस टू रिटेलर, याचा MRP मॅक्सिमम रिटेल प्राईस. MRP जो कस्टमरला दुकानदार विकतो रेट. पुढचा शब्द आहे प्रायमरी. प्रायमरीचा अर्थ मराठीत सांगायचं झालं तर खरेदी, कुठल्याही गोष्टीची खरेदी. मग डिस्ट्रीब्युटरची खरेदी कंपनीकडून होते, दुकानदाराची खरेदी डिस्ट्रीब्युटरकडून होते, ग्राहकाची खरेदी दुकानदाराकडून होते. म्हणजे ग्राहकाला जो माल खरेदी करतो तो त्याची प्रायमरी, दुकानदार डिस्ट्रीब्युटरकडून खरेदी करतो ती त्याची प्रायमरी, आणि डिस्ट्रीब्युटर कंपनीकडून किंवा CFA कडून जो माल खरेदी करतो त्याला प्रायमरी. खरेदी म्हणजे प्रायमरी थोडक्यात. सेकंडरी म्हणजे सेल, म्हणजे कंपनीतून डिस्ट्रीब्युटरला जो माल येतो तो कंपनीचा सेकंडरी झाली. ठीक आहे, कंपनीसाठी ती सेकंडरी झाली. डिस्ट्रीब्युटरकडून दुकानदाराला जो माल जातो तो डिस्ट्रीब्युटरची सेकंडरी झाली, आणि दुकानदाराकडून जो माल ग्राहकाला जातो तर त्याची सेकंडरी झाली, म्हणजे विक्री. थोडक्यात सेकंडरी म्हणजे सेल, विक्री. इको, इफेक्टिव्ह कव्हरेज आउटलेट. इफेक्टिव्ह कव्हरेज आउटलेट म्हणजे आपल्या एरियामधले जेवढे आउटलेट आहेत त्यातले किती दुकानांना बिल होतं किंवा किती लोक आपल्याकडून माल घेतात ते इफेक्टिव्ह कव्हरेज आउटलेटमध्ये येतं. इको म्हणजे जे आउटलेट आपल्याकडून रेग्युलर बिलिंग करतात त्याला इफेक्टिव्ह कव्हरेजमध्ये टाकलं जातं. टोटल आउटलेट वेगळा पार्ट आहे, पण इको म्हणजे इफेक्टिव्ह कव्हरेज आउटलेट, ज्यांच्याकडे आपलं ऑलरेडी बिलिंग होतं. TLSD, टोटल लाईन सोल्ड, म्हणजे एका कंपनीचे किती लाईन्स आहेत. फॉर एक्झाम्पल 10 रुपयाचा लक्स आहे तर लक्समध्ये बाकीची पण कॅटेगरी येते. 20चा येईल फॉर एक्झाम्पल, 25चा येईल, 30चा येईल, 45, 85ची गट्टी येईल. तर हे त्याचे एक 5 लाईन्स झाल्या. त्या वेगवेगळ्या प्रोडक्ट वेगवेगळे झाले की त्याच्या लाईन्स झाल्या, टोटल लाईन सोल्ड. QPS, क्वांटिटी परचेस स्कीम, म्हणजे बोलतात ना की 10 पेटी घेतल्यावरती 1 पेटी फ्री येईल. होलसेलरांना QPS असतो, 12 पेटीवर 2 पेट्या फ्री, 3वर 1. तो QPS. रिटेलरला जो येतो क्वांटिटी परचेस स्कीम. ठीक आहे. SQ म्हणजे स्टॉक किपिंग युनिट. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर जसं मगाशी सांगितलं, लक्स 10चा, 20चा, 25चा, तर तो प्रत्येक SQ आला जो शेल्फमध्ये आपली जागा घेऊ शकतो तो SQ झाला. शेल्फ म्हणजे रॅकवरती जिथे आपला एक प्रोडक्ट म्हणजे एक SQ झाला, एक कॅटेगरीतला त्याचा एक SQ झाला. स्टॉक किपिंग युनिट म्हणजे एक सेल्फवरती जो प्रोडक्ट आपली जागा घेऊ शकतो तो SQ. स्कीम म्हणजे आपली स्कीम असते, म्हणजे आपण दुकानदाराला सांगतो की एवढं घेतल्यानंतर 2% स्कीम दिली जाईल, एवढी व्हॅल्यू झाली तर 2% स्कीम दिली जाईल, किंवा 9 पीस घेतले तर 1 पीस फ्री येईल. ही झाली स्कीम. किंवा आपण डिस्ट्रीब्युटरला सांगतो कंपनीकडून एवढं घेतलं तर एवढे कंपनी पेट्यांवरती एवढ्या पेट्या फ्री येणार आहेत. ही स्कीम असते.
आता ही TP स्कीम, ट्रेड प्रमोशनल स्कीम. ट्रेड प्रमोशनल स्कीम्स म्हणजे कसं असतं, ट्रेडर्ससाठी असते ही स्कीम. फॉर एक्झाम्पल, दुकानदार एक बॉक्सने माल घेतो, त्या बॉक्सच्या आतमध्ये एक्स्ट्रा पीसेस असतात. म्हणजे कोणी बॉक्सने जर खरेदी केली तरच त्याला ती स्कीम जाते, बॉक्स टू बॉक्स. म्हणजे बॉक्समध्ये बिलिंग होणार 9 पीसचं, आतमध्ये 1 पीस फ्री असतो. बॉक्सच्या आत सील पॅक बॉक्स असतो, कंपनीकडून येते. ट्रेड प्रमोशन दुकानदारांसाठी किंवा डिस्ट्रीब्युटरसाठी, जो क्वांटिटी घेतो त्याच्यासाठी. म्हणजे जो बॉक्सने माल घेतो त्याच्यामध्ये बॉक्समध्ये जी स्कीम येते फ्री माल, पण त्याची कंपनी पैसे नाही घेत, ती झाली ट्रेड प्रमोशनल स्कीम. ठीक आहे. CP स्कीम, कन्झ्युमर पॅक स्कीम. म्हणजे जर कंपनीला स्कीमच द्यायची, डायरेक्ट कन्झ्युमरपर्यंत पोचवायची असेल स्कीम, मध्ये कसं होतं, डिस्ट्रीब्युटर देत नाही किंवा दुकानदार बॉक्सने माल घेतो पण विकताना ती स्कीम त्याला उरते. आणि कस्टमर बेस वाढवायसाठी कंपनी काय करते, CP स्कीम देते. CP म्हणजे कन्झ्युमर पॅक स्कीम. 10% एक्स्ट्रा पॅकेटमध्येच, पाऊचमध्येच 10% माल एक्स्ट्रा असतो. 5% एक्स्ट्रा, 110 + 20 ग्राम. तुम्ही पाहिलं असतील असे प्रोडक्ट्स. ठीक आहे. तर त्याला येते CP स्कीम. NPD, न्यू प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन. कोणत्याही प्रोडक्टचं डिस्ट्रीब्युशन, नवीन प्रोडक्ट जो येतो त्याला NPD बोलतात. म्हणजे NPD, नवीन प्रोडक्टचं डिस्ट्रीब्युशन. ते वेगवेगळ्या प्रकारे होतं, ते आपण पुढे पाहणारच आहेत. तर या झाल्या बेसिक गोष्टी आपल्या मित्रांसाठी लागणार आहेत. मार्केटला अजून कुठल्या राहिल्या असतील तर मला सांगा तुम्ही, मी तुम्हाला त्यांची पण डिटेल देईन. आणि इथून पुढे जर समजा कुठला आपला भाऊ वरच्या लेवलला जायचं असेल तर त्यालाही काही गोष्टींची गरज आहे, त्या माहिती करून घेणं. ह्या फ्रंटलाईन लोकांना ह्या गोष्टी गरजेच्या असते, माहिती असणे गरजेचं आहे. पण पुढच्या गोष्टी माहिती करून घ्यायच्या असेल तर पुढच्या पण भरपूर गोष्टी आहेत. जसं की तुमचं झालं GT, जनरल ट्रेड. जनरल ट्रेड म्हणजे तुमचे ग्रोसरीज दुकाने, मेडिकल. जनरल ट्रेड म्हणजे जनरलमध्ये जेवढी दुकानं येतात, पान शॉप, बेकरीज, सगळे जनरल ट्रेडमध्ये येणार. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज येतात जनरल ट्रेडमध्ये. मेडिकल्स, ग्रोसरीज, पान शॉप, बेकरी, हे त्याच्यानंतरच येतात. कॉस्मेटिक्स, हे जनरल ट्रेडमध्ये येतात, जनरल ट्रेड्स. ओके. MT, मॉडर्न ट्रेड. मॉडर्न ट्रेड म्हणजे सेल्फ परचेस जिथे केलं जातं. थोडक्यात याची डेफिनेशन तुम्ही असं देऊ शकता की सेल्फ परचेस, मोठे काउंटर जे केले जातात तिथे जाऊन स्वतः खरेदी करतं कस्टमर. ॲक्च्युली त्याला या मॉडर्न ट्रेडमध्ये टाकलं जातं. पण आपल्या इकडे आपल्या इथे जे छोटे त्या टाईपचे बाजार झालेत, त्यांना आपण मॉडर्न ट्रेडमध्ये कोणती कंपनी घेते, कोणती नाही घेत. पण ॲक्च्युअल मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्या मॉडर्न ट्रेडमध्ये DMart, बिग बाजार, हे सगळे, म्हणजे स्टार बाजार, ह्या सगळ्या कॅटेगरीज मॉडर्न ट्रेडमध्ये येतात. ठीक आहे. होरेका. आता होरेकाच्या अगोदर पण एक चॅनल येतो, तो मी म्हणजे याच्यामध्ये ॲड केलेला नाही आहे. ॲक्च्युली इन्स्टिट्यूशनल सेल पण असतो. म्हणजे इन्स्टिट्यूटमध्ये जे कॉलेजमध्ये कॅन्टीन्स वगैरे असतात ते इन्स्टिट्यूशनल सेल पण वेगळा चालतो. म्हणजे इन्स्टिट्यूशनलला पण माणसं असतात. म्हणजे कोणतीही कंपनी समजा बेवरेजमध्ये काम करत असेल, फूडमध्ये काम करत असेल तर त्या इंडस्ट्रीमध्ये ते चालतं. होरेका म्हणजे हे हॉटेल लाईन्समध्ये येतात. हॉटेल्स लाईन्समध्ये लागणारे नॅपकिन्स, फूड, सगळे ऑल कॅटेगरी, त्यांना जो पण लागत असेल, मसाला, राईस, स्टेपल्समध्ये डाळी वगैरे, ज्या कंपन्या काम करतात तर होरेका, हे 3-4 कॅटेगरीमध्ये मेजरली काम चालतं. पण शक्यतो जनरल ट्रेड्समध्येच 90 ते 80% लोक ही सेल्सची जनरल ट्रेड्समध्येच काम करत असतात. फिफो ॲक्च्युली मॉडर्न ट्रेडमध्ये यूज केला जाणारा शब्द आहे, पण तो आपण ॲज अ जनरल ट्रेडमध्ये पण यूज करतो. म्हणजे डिस्ट्रीब्युटरला समजा एखाद्या वेळी आपण 20-25 पेट्या दिल्यात माल, तर त्याच्यामध्ये जे नियर एक्सपायरी माल आहे तो पहिला गेला पाहिजे. फिफोचा अर्थ होतो फर्स्ट इन फर्स्ट आउट. जो पहिला आला आहे तो पहिला जाणार, नंतर आलेला नंतर जाणार, जेणेकरून आपली एक्सपायरी डॅमेज कमी होतो. म्हणून हा शब्द वापरला जातो, फिफो, फर्स्ट इन फर्स्ट आउट. ओके. हे जे मी सांगतोय राईट साईडचे शब्द आहेत ते आपल्या नेक्स्ट लेवलसाठी मुलांना ते उपयोगात येणार आहेत. इन्फ्रा जसं आता तुम्ही एखाद्या कंपनीसाठी SOसाठी चाललाय तर इम्पॉर्टंट आहे की ग्राउंड लेवलचे SRs, PSRs, डिस्ट्रीब्युटर, सब डिस्ट्रीब्युटर, ऑल एरियामध्ये, तालुक्यामध्ये डिस्ट्रीब्युटर ॲक्टिव्ह आहेत का, वेकंट एरिया कुठला आहे का, वेकंट RSP, PSR, कुठल्या जागा मोकळ्या आहेत का सेल्सची. तर सेल्स म्हणजे सेल्समधले सेल्स पर्सन किंवा डिस्ट्रीब्युशन चेनमधले डिस्ट्रीब्युटर, सबस्टॉकिस्ट किंवा दुकानदार, या सर्वांना आपण इन्फ्रा म्हणतो.
इन्फ्रा, माझा इन्फ्रा स्टेबल आहे. म्हणजे इन्फ्रामध्ये समजा ह्या एक सेल्स पर्सन जरी नसेल तर इन्फ्रा स्टेबल नाही आहे, किंवा तिथे मुलगा टिकत नाही आहे, किंवा तिथे डिस्ट्रीब्युटर टिकत नाही आहे, तर बोलतात ना की त्या एरियामध्ये इन्फ्रा थोडा खराब झाला आहे. अशा पद्धतीने आहे तो इन्फ्रा. हरारकी म्हणजे कसं असतं, एखाद्या गोष्टीला हरारकी असते, प्रत्येक गोष्टीला म्हणजे एक हे असतं स्टेप बाय स्टेप, छोटा भाऊ, मोठा भाऊ, मग वडील, अशी एक हे असते ना. तसं सेल्समध्ये पण फ्रंटलाईनचं PSR, मग त्याच्यावरती एसओवरती ASM, मग RSM, ZSM, जी काही रेंज असेल ती आपली. म्हणजे हरारकी तुम्हाला ॲटलिस्ट तुमच्या 2 ते 3 हरारकी माहीत पाहिजे. म्हणजे तुमची रिपोर्टिंग ज्या साहेबांना आहे त्यांची पोस्ट, आणि त्यांची रिपोर्टिंग ज्या साहेबांना आहे त्यांची पोस्ट, म्हणजे डेझिग्नेशन हरारकी ॲटलिस्ट तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठल्या लेवलला रिपोर्टिंग करता, म्हणजे तुमची मेंटली मॅनेजमेंट काय आहे हे विचारलं जाऊ शकतं. हरारकीज माहीत आहेत का? KPI, की परफॉर्मन्स इंडिकेटर, म्हणजे प्रत्येक प्रॉडक्टचा एक KPI असतो, स्ट्रॉंग पॉईंट असतो. KPI म्हणजे की परफॉर्मन्स इंडिकेटर. थोडक्यात कसं आहे, एखाद्या प्रॉडक्टची क्वालिटी चांगली असते, एखाद्याचं पॅकिंग चांगलं असतं, एखाद्याचा रेट मार्केटपेक्षा खूप कमी असतो. म्हणजे तुमच्या प्रॉडक्टमध्ये काय तुमच्या खासियत आहे किंवा वैशिष्ट्य सर्वात महत्त्वाचं, त्या बेसवर तुम्ही मार्केटमध्ये उतरला आहात, तर ते KPI. व्हिजिबिलिटी तुम्हाला माहितीच आहे. व्हिजिबिलिटी म्हणजे मार्केटमध्ये प्रोडक्ट दिल्यानंतर पॅम्पलेट्स वगैरे या सगळ्या गोष्टी, तो स्टॉक कुठं राहायला पाहिजे, आय लेवलला राहायला पाहिजे, दुकानदार जिथं बसतो जर त्याच्या पाठीमध्ये रॅक असेल तर तिथे राहायला पाहिजे प्रोडक्ट आपला एक सॅम्पल पीस, किंवा फिमेलची हाईटच्या हिशोबाने आपल्या तो आय लेवलला राहायला पाहिजे. जनरल फिमेल्सच असतात मार्केटला, त्याप्रमाणे व्हिजिबिलिटीमध्ये असतात ॲक्टिव्हिटी, व्हिजिबिलिटीच्या ॲक्टिव्हिटीज येतात. ठीक आहे. व्हिजिबिलिटी ॲक्टिव्हिटीमध्ये आता POS येते. फॉर एक्झाम्पल POS म्हणजे परचेस पॉईंट ऑफ सेल्स. पॉईंट ऑफ सेल, जिथे पॉईंट ऑफ सेल म्हणजे जिथे सेल करायचं आहे प्रोडक्ट, तिथे जी ॲक्टिव्हिटी केली जाते किंवा जे मटेरियल वापरलं जातं, डँगलर तुमचं वगैरे येतं, पॅम्पलेट्स, स्टिकर्स, ते POSमध्ये येतं. POP, पॉईंट ऑफ परचेस. फॉर एक्झाम्पल POS आणि POPमध्ये काही फरक नाही आहे. पॉईंट ऑफ सेल, पॉईंट ऑफ परचेस म्हणजे खरेदी किंवा विक्रीच्या ठिकाणी ज्या वस्तू तुम्हाला डँगलर वगैरे दिलं जातं ते या कॅटेगरीमध्ये येतं. डेप्थ म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, म्हणजे डेप्थ वाढवायची आहे, एखाद्या बिझनेसची डेप्थ वाढवायची म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये कव्हरेज वाढवावं लागेल. म्हणजे डेप्थ म्हणजे आत खोली उतरून दुकानदार वाढवावे लागतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ग्राउंड लेवलला काम करताय तर तुम्हाला आउटलेट्स वाढवावे लागतील. प्रत्येक दुकानदार माल घेत नसेल किंवा तो कोणते, म्हणजे समजा एखाद्या मार्केटमध्ये फॉर एक्झाम्पल XYZ मार्केटमध्ये दुकानं आहेत 36, आपल्याकडून फक्त 20च इको होतात किंवा 20च प्रोडक्टिव्ह कॉल होतात, तर तिथे डेप्थ वाढवणं गरजेचं आहे. जे 16 काउंटर आहेत तिथे आपला माल जाणं गरजेचं आहे ॲटलिस्ट, त्याला म्हणतात डेप्थ वाढवणे. सेल्स वाढवण्यासाठी या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, डेप्थ आणि विड्थ. तर डेप्थ तुम्हाला सांगितलं. विड्थ म्हणजे काय, ॲक्च्युली दुकानदार माझ्याकडून माल घेतोय, ठीक आहे, बट त्याला रेंज वाढवणे किंवा क्वांटिटी वाढवणे म्हणजे विड्थ. म्हणजे ऑलरेडी माझे त्या XYZ मार्केटमधले 20 काउंटर माझ्याकडून माल घेत आहेत, 16 घेत नाही आहेत, तर 16 वाढवणे म्हणजे डेप्थ वाढवणे. आणि त्या 20लाच आहे ती व्हॅल्यू वाढवणे. फॉर एक्झाम्पल 20,000चा बिझनेस होत असेल तर तिथे 25,000 करणे. मग ती रेंज वाढवून करा किंवा क्वांटिटी वाढवून करा, त्याला विड्थ डिस्ट्रीब्युशन म्हटलं जातं. डेप्थ डिस्ट्रीब्युशन, विड्थ डिस्ट्रीब्युशन, ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं राहिला म्हणजे लास्टचं आपलं ATL अँड BTL ॲक्टिव्हिटी, अबाव द लाईन ॲक्टिव्हिटी, बिलो द लाईन ॲक्टिव्हिटी. म्हणजे तुमची TV व्हिडिओ, अबाव द लाईन म्हणजे तुम्ही TV जाहिरात बघता, ती तुमची अबाव द लाईनमध्ये येते ॲक्टिव्हिटी, कंपनीच्या लेवलच्या गोष्टी येत्या. ATL ॲक्टिव्हिटी, BTL ॲक्टिव्हिटी. BTL म्हणजे तुम्ही पॅम्पलेट्स, न्यूजपेपर, रेडिओ याच्यावरती जी ॲड दिली जाते त्याला BTL ॲक्टिव्हिटी म्हणतात, ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिस्ट्रीब्युटर हँडल करावा लागणाऱ्या पोस्टसाठी सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने किती पैसे लावले आणि किती पैसे मिळवले. ROI प्रत्येक गोष्टीत काढला जातो, डिस्ट्रीब्युटरचाही काढला जातो. त्याचा एक फॉर्म्युला आहे ROIचा, नेट प्रॉफिट भागिले इन्व्हेस्टमेंट, नेट प्रॉफिट डिवाइड बाय इन्व्हेस्टमेंट. तर नेट प्रॉफिट तुम्ही कसं काढणार, ते ग्रॉस प्रॉफिट वजा एक्सपेन्स, ठीक आहे. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे
तुमचा समजा डिस्ट्रीब्युटरने 1,00,000चा माल विकला आहे, त्याला 3% मार्जिन आहे, तर त्याचा 3,000 रुपये त्याचा ग्रॉस प्रॉफिट झाला. तर त्याच्यामधून त्याचा एक्सपेन्स समजा एक 500 रुपये वजा झाला असेल, मॅन्डेज, व्हेकल अलाउन्स वगैरे काय असेल XYZ त्या पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो. तो 4-5 कंपन्यांचं काम असतं त्याच्याकडे, त्या हिशोबाने त्याला म्हणजे डिवायडेशन देऊन प्रत्येक कंपनीचा एक्सपेन्स, टोटल एक्सपेन्समधनं 5 कंपनीचा व्हॉल्यूम काढून टोटल लेबर, तो एक्सपेन्समध्ये जो एक्सपेन्स वजा केला जातो, आपल्या कंपनीच्या ग्रॉस प्रॉफिटमधून जो एक्सपेन्स वजा करून राहतं त्याला नेट प्रॉफिट म्हणतात. नेट प्रॉफिट डिवाइड बाय इन्व्हेस्टमेंट. म्हणजे त्याने 1,00,000 रुपये लावले, त्याला 3,000 वजा 500 रुपयाचा एक्सपेन्स म्हणजे 2,500 नेट प्रॉफिट. 2,500 नेट प्रॉफिट डिवाइड बाय 1,00,000 रुपये लावले म्हणजे त्याला 2.5%चा ROI निघतो. ठीक आहे, गुणिले 100 केला तर पर्सेंटेजमध्ये येणार. आणि बेस्ट ROI हा 24% पासून 36% मानला जातो. कारण बँक तर किती ROI देते तुम्हाला माहितीच आहे, FD वगैरेमध्ये किती रिटर्न्स मिळतात. त्याच्यापेक्षा तर बेटर रिटर्न्स 2% म्हणजे भरपूर चांगला ROI मानला जातो, बेस्ट ROI मानला जातो. तर तुम्हाला अजून कोणती माहिती हवी असेल, आणखीन काय माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये कळवा मला, मी तुम्हाला पुरवेन. आणि आपण एक सिरीज चालू करणार आहे इथून पुढे, म्हणजे डीप एखाद्या गोष्टीवर. फॉर एक्झाम्पल ROI वरती डीप कॅल्क्युलेशन वगैरे सहित, किंवा डेप्थ विड्थ कशी कॅल्क्युलेट केली जाते, काही कोणतेही सब्जेक्ट असतील तुमचे तर नक्की मला कळवा. आणि गोष्टी आवडल्या असतील तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.